न्यायालयाने दोषी ठरवलं. 2 वर्ष शिक्षा झाली, पण तरीही तुरुंगात जायला लागलं नाही. हे कसं शक्य आहे? आज आपण समजून घेऊया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 24/7 या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक अशी बातमी पाहणार आहोत जी अतिशय महत्त्वाची येणाऱ्या एक्झामला राज्यसेवा मेन्स 2025 याला ह्या एक पॉईंटवर क्वेश्चन असू शकतो मेन्ससाठी GS2 मध्ये आणि याच्यावर आपण काही MCQ सुद्धा विचारले जाऊ शकतात. ते MCQ मी तुम्हाला शेवटला दिलेले आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण नक्की समजून जाईल कशा पद्धतीने आमदारकीची जो आमदार एखादी काय करतो, गुन्हा करतो, जर त्याला 2 वर्षापेक्षा जर जास्त शिक्षा झाली असेल तर काय होतं, तशा पद्धतीने काय काय कारणं आहेत ते आपण सर्व काही करूया आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. चला तर सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. ओके. सो काय न्यूज होती बघा. आमदारांची एक अग्रलेख होता, त्याचे एक मी काय केलेलं एक स्क्रीनशॉट घेतलेला आहे. आमदारांची अपात्र अंमलात कशी आणली जाते, म्हणजे जेव्हा आमदार एखादा काय करतो, गुन्हा करतो, एखादा अपराध करतो किंवा क्रिमिनल करत असेल, भ्रष्टाचार करत असेल, तर त्याला 2 वर्षापेक्षा जर जास्त शिक्षा झाली असेल तर काय होतं, त्याच्या आमदारकीचं काय केलं जातं. ओके. ते आपल्याला आजच्या व्हिडिओमधून समजून घ्यायचं आहे. काय केलं होतं तर आपले ही बातमी का आली असेल तर आमदार कोकाटे जे आपले क्रीडा मंत्री आय थिंक आहेत. ओके. जे पहिले काय होते तर कृषी मंत्री होते. मध्ये त्यांनी जर माहिती असेल तुम्हाला सर्वांना तर आपल्या विधानसभेमध्ये ते काय करत होते, रमी खेळताना त्यांचा व्हिडिओ काय झाला होता, खूप व्हायरल झाला होता आणि त्याच्यामुळे त्यांना ते आपलं पद सोडावं लागलं होतं. आणि आता ते दुसऱ्या अडचणीमध्ये सापडलेत की त्यांच्यावर असा आरोप आहे की त्यांनी कमी रकमेमध्ये आपलं उत्पन्न कमी दाखवून काय केलेले आहे तर एका सदनिका काय घेतले, म्हणजे घर काय घेतलेले, विकत घेतलेली आहेत. ओके. तर अशी ही बातमी होती, त्यामुळे हा अग्रलेख होता. तर काय ऍक्च्युली बघूया आपण, आपल्याला स्टॅटिक्स बघायचं, आपल्याला काय बघायचं, स्टॅटिक्स बघायचे. हे झाली करंट. ओके. तर काय स्टॅटिक्स काय आहे? म्हणजे आपण आमदार कुणाला म्हणतो, तर आमदार आपल्याकडे कोण असतं तर मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, जे आपण विधानसभेवर आणि विधान परिषदेवर काय करतो, निवडून देतो. ओके. इलेक्टेड मेंबर असतो म्हणजे लोकांकडून प्रत्यक्ष निवडून गेलेला असतो. ओके. आपल्याकडे 2 असतात, अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष. अप्रत्यक्ष कोण निवडून देतो आपण, जे विधान परिषदेवर निवडून जातात ते कसे असतात, अप्रत्यक्ष असतात, आणि विधानसभेवर जे निवडून जातात ओके ते कसे असतात, प्रत्यक्ष. इथे 25 वयाची अट लागते आणि इथे 30 वयाची, कमीत कमी किती वय असलं पाहिजे, 30 असलं पाहिजे. हे कोणते प्रतिनिधी असतात तर राज्य पातळीवरचे काय असतात, लोकप्रतिनिधी असतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये 288 काय आहे त्यांच्यासाठी जागा आहेत आणि विधान परिषदेमध्ये किती आहे तर 278 आहे. कॉन्स्टिट्यूशन प्लस लॉने हे नियंत्रित करतात व त्यांचे काय आहेत नियंत्रित केलेले असतात. आता बघूया आपण डिस्क्वालिफिकेशन कशा पद्धतीने येण्यासाठी केलं जातं. तर जो डिस्क्वालिफिकेशन होण्या म्हणजे काय, तर काय आहे तर जो आमदार असतो त्याचं मेंबरशिप काय होते, रद्द होते. त्याला असेंब्लीमध्ये बसण्याचा अधिकार काय होतो, संपतो. सॅलरी अलाउन्स फॅसिलिटीज काय होतात, बंद होतात. आणि काही प्रकरणात तर रिइलेक्शनवर सुद्धा काय येते, मध्ये काय येते, बंदी येते. ओके. सो ह्याला काय म्हणतात, अपात्र म्हणतात. आता ही बातमी काय न्यूजमध्ये आहे तर एज्युकेशन रिलेटेड एलिजिबिलिटीवर काय चालू आहे, सध्या वाद चालू आहे की आमदारातला शिक्षणाची अट असली पाहिजे की नाही. अजून काय तर आपले जे कोकाट आहेत त्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली होती, नाशिक कोर्टाने त्यांना काय दिली होती, शिक्षा दिली होती. परंतु बॉम्बे हायकोर्टाने काय केलं, त्यांना तात्पुरता दिलेलं आहे, त्यांना जेलमध्ये जावं लागलेलं नाही, अदरवाईज त्यांची आमदारकी काय झाली असती, रद्द झाली असती. आमदारकी रद्द झाली असती म्हणजे त्यांचं आपोआप मंत्रिपद सुद्धा गेलेलं असतं. पण बॉम्बे कोर्टाने त्यांना काय दिलं, थोडासा तात्पुरता दिलासा दिलेला आहे, लक्षात ठेवा. नाशिक कोर्टाने काय केलं होतं, 2 वर्षाची शिक्षा सुनावलीच होती. नंतर ते कुठे गेले, हायकोर्टमध्ये गेले. ओके. सो हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये काय करू शकतं, इंटरव्हेशन करू शकतं. आता एखादा जर जेव्हा आमदार काय होतो, अपात्र आहे की नाही ठरवण्याचा अधिकार, डिस्क्वालिफिकेशन करण्याचा अधिकार फक्त कोणाला असतो, त्या सभागृहाच्या, आमदार ज्या सभागृहाचा काय आहे, सदस्य आहे, त्या सभागृहाचा जो अध्यक्ष असतो त्याला तो अधिकार असतो एखाद्या आमदाराला डिस्क्वालिफाय करण्याचा, लक्षात ठेवा. त्या सभागृहाच्या अध्यक्षाला काय असतो, तो अधिकार असतो. सो ते कुठे म्हटलंय आपल्या आमदारांसाठी, तर आर्टिकल 191 मध्ये म्हटलंय इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये. स्टेट लेजिस्लेचर मेंबर्स साठी काय आहे, लागू आहे. पार्लिमेंट ॲडिशनल डिस्क्वालिफिकेशन काय करू शकते, ठरवू शकते. म्हणजे ह्याच्यामध्ये जर काय बदल करायचा त्याचा अधिकार फक्त कोणाला असतो, पार्लिमेंटला असतोय. पुढे बघूया आपण 191 मध्ये काय काय म्हटले, काय काय कारण असू शकतात, एखादा आमदार जर अपात्र होण्यासाठीची काय काय कारण असू शकतात. तो जर काय करत असेल, एखाद्या ऑफिस ऑफ प्रॉफिट, सरकारचं लाभदायक पद काय करत असेल, भूषवत असेल, म्हणजे आमदार सोडून इतर कुठल्याही गोष्टीमध्ये जर तो काय असेल, पद धारण केलं असेल, एखाद्या कुठल्या संस्थेचं काय असेल, अध्यक्ष वगैरे असेल, तर ते काय असू शकते, एक रिझन असू शकतं कशासाठी, तर डिस्क्वालिफिकेशन असेल.
अनसाउंड माइंड थोडंसं कसं आहे, म्हणतो ना थोडा वेडसर वगैरे म्हणू शकतो आपण त्याला. अनसाउंड माइंड. अनडिस्चार्ज इन्सॉल्वंट दिवाळखोर आहे. ओके, भ्रष्टाचार केलेला आहे. ओके. सिटिझनशिप इश्यू, भारतीय नागरिक नसणे आणि पार्लिमेंट प्रिस्क्राईब ग्राउंड, संसद ठरवलेली कारणे, ह्या सर्व काय आहेत, रिझन आहेत. पुढे बघूया आपण. असलेलं पद, सॅलरी मॉनिटरी बेनिफिट्स मिळत असतो, लेजिस्लेचरने एक्झाम केलेली पदं आणि MLA प्लस प्रॉफिट पोस्ट असे ह्यालाही काय आहेत, डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं. पुढे बघूया. रिप्रेझेंटेशन ऍक्ट आहे आपल्याकडे. दोन प्रकारचे ऍक्ट आहेत, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1950 आणि रिप्रेझेंटेशन पीपल ऍक्ट 1951. याच्यामध्ये सांगितले की एखादा आमदार पात्र अपात्र कधी असू शकतो वगैरे, काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे आहे. तो इलेक्शन आणि मेंबरशिप त्याच्यामध्ये रूल लिहिलेला आहे. सेक्शन 8 मध्ये काय लिहिले, क्रिमिनल डिस्क्वालिफिकेशन, एखाद्या आमदारावर जर क्रिमिनल चार्जेस असतील तर त्याला, आणि त्याला जर 2 वर्षापेक्षा जास्त काय झाले असेल, शिक्षा झाली, तर त्याचं आपोआप पद काय होतं, नष्ट होते. ओके, सदस्यत्व काय होते, रद्द होते. फॉल्स इन्फॉर्मेशन दिली असेल, जर एखादा त्यांना जेव्हा ते निवडणुकीला उभे राहत असतात तेव्हा त्यांना फॉर्म भरावा लागतो, त्यांना त्यांची आपली काय द्यावी लागते, प्रॉपर्टी हिशोब द्यावा लागतो. त्याच्यामध्ये जर त्यांनी चुकीची माहिती दिली असेल तर ते सुद्धा काय असू शकतं, रिझन असू शकतो डिस्क्वालिफिकेशनचं. हे सर्व कुठे लिहिलं आहे, ते 1951च्या ऍक्टमध्ये लिहिलेलं आहे. दुसरं काय असू शकतं, गुन्हेगारीची अपात्रता काय आहे, कन्व्हिक्शन इन क्रिमिनल केसेस, 2 इयर्स किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली असेल तर आपोआप त्याचं सदस्यत्व काय होतं. एक्झामला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 2 इयरच्या जागी काय टाकू शकतो आयोग, 3 इयर्स, 5 इयर्स. कन्व्हिक्शन डे पासून अपात्र होऊ शकतो पुढची 2 वर्ष, जर त्याला काय झालं असेल, शिक्षा झाली असेल. सेंटेन्स पूर्ण झाल्यावर 6 इयर्स बॅन, जर त्याच्यावर खरंच जर क्रिमिनल चार्जेस लागले तर त्यांना शिक्षा झाली असेल, ओके, 2 वर्षापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षाही जास्त, तर ते शिक्षा भोगल्यानंतर पुढची 6 वर्ष तो काय करू शकत नाही, निवडणूक लढवू शकत नाही. लक्षात घ्या, निवडणूक लढवू शकत नाही. तर हे क्रिमिनल डिस्क्वालिफिकेशन काय, अपात्रतेचे काय रिझन आहेत. ओके. आता लिली थॉमस एक आपल्याकडे जजमेंट आलं होतं 2013 मध्ये, त्यांनी सेक्शन 8(4) मध्ये स्ट्रक डाऊन केलेलं आहे. अपील फाईल केली, प्रोटेक्शन नाही. ओके, कन्व्हिक्शन इमिजिएट डिस्क्वालिफिकेशन झालं पाहिजे. कन्व्हिक्शन जर असेल तर खरंच त्याच्यावर क्रिमिनल गुन्हा झालेला आहे, घडलेलं असं सिद्ध झालं, कोर्टाने काय केलं, सिद्ध केलं, तर त्याला इमिजिएट डिस्क्वालिफिकेट होऊ शकतो. सिटिंग MLA साठी लागू असते. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन, काय शिक्षणाचे अट असतं, तर आता याच्यावर खरा वाद चालू आहे आपल्याकडे. तर MLA साठी एज्युकेशनची मॅन्डेटरी नाही. आता हे करताना चांगलंच होतं, आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली तेव्हा त्यांच्या असं लक्षात होतं की प्रत्येक एज्युकेटेड पर्सन त्याला समाजाप्रती आपुलकी, ओके, ते भाव असतो असं नाही, सेवाभाव असतो असं नाही. काही अशिक्षित लोकांना सुद्धा समाजासाठी काहीतरी म्हणतो ना, एक सेवाभाव असतो. म्हणजे त्यांना अपरात्री जरी विचारलं की 12 वाजता जरी मदत मागितली तरी ते लोक धावू शकू शकतात, पण एज्युकेटेड जर लोक जातील असं नाही. सो ह्याच्यासाठी अट नाहीये, कशासाठी, तर ह्या पदासाठी शिक्षणाची अट मॅन्डेटरी ठेवली नव्हती आंबेडकरांनी. कॉन्स्टिट्यूशन मध्ये शिक्षणाची अट नाहीये. पंचायत लेवलला काही राज्यात अट आहे, काही राज्यामध्ये अट नाही, 7वी पास असला पाहिजे, 10वी पास असला पाहिजे. इक्वेलिटी आर्टिकल 14 रिलेटेड काय आहे, डिबेट आहे. इक्वेलिटी म्हणतो तर इथे इक्वेलिटी का नाही आहे. फॉल इन्स्पिरेशन म्हणजे काय असे चुकीची माहिती, आपण सर्व डिटेलमध्ये बघणार काय काय महत्वाचे पॉईंट. फॉल इन्स्पिरेशन काय सूचना, नॉमिनेशन फॉर्म मध्ये खोटे डिटेल्स भरले असेल त्यांनी, ओके, त्यांनी जर आपली कास्ट वगैरे वगैरे चुकीची भरली असेल, एज्युकेशन ॲसेट बाबतीत चुकीची माहिती असेल, इलेक्शन व्हॅलिडिटीवर प्रश्न, काही वेळेला कसं होतात, काही लोक जर त्यांना SC ST म्हणून काय पाहिजे असेल तर आरक्षण घेऊन जर काय करायचे असेल, पदवी व्हायचं असेल, आमदार व्हायचं असेल, तर ते आपले खोटे प्रमाणपत्र वगैरे काय करतात, दाखल करतात. तो ही माहिती असू शकतो. तर फॉल्स डिटेल भरू शकत नाही तुम्ही. एज्युकेशन किंवा असेट संपत्तीबद्दल जर चुकीची माहिती भरली असेल, म्हणजे आहे 100 कोटी दाखवली असेल फक्त 50 कोटी, तर ते एक रिझन असू शकतो की त्यांचं डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं. आणि कोर्ट बेस डिस्क्वालिफिकेशन काय आहे, शक्य आहे. हू डिसाईड, आता निर्णय कोण घेतं याच्यामध्ये, तर मगाशीच म्हटल्याप्रमाणे स्पीकर, चेअरमन याच्यामध्ये काय करतो, निर्णय घेतो, फॉर्मल डिसिजन. इलेक्शन कमिशन ओपिनियन रिलेव्हंट असतो. याच्यामध्ये स्पीकर विचारतो कोणाला, इलेक्शन कमिशनला, की खरंच रिझन आहे का ते वगैरे, मग त्याचा फायनल डिसिजन असतो कोणाचा, स्पीकर आणि चेअरमनचा. गव्हर्नर डायरेक्ट डिसिजन देत नाही, लक्षात ठेवा. डायरेक्ट डिसिजन कोणाचा असतोय, ओके, स्पीकर. तो पण सल्ला घेतात कोणाचा, इलेक्शन कमिशनरचा, ते काय करतात, कमिशनचा काय करतात, ते सल्ला घेतात. आता रोल ऑफ ज्युडिशरी काय आहे याच्यामध्ये, न्यायालयाची पण भूमिका महत्वाची आहे. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे. म्हणजे जर त्यांना जर समजा क्रिमिनल केसेसमध्ये काय झाले असेल, अटक झाली असेल, तर ते हायकोर्टमध्ये जाऊ शकता. सेशन कोर्टने जर शिक्षा दिली असेल तर हायकोर्टमधून ते कोर्ट जाऊ शकता, सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता. ज्युडिशियल रिव्ह्यू अवेलेबल आहे, लक्षात घ्या. स्पीकर डिसिजन फायनल नाही. जेव्हा स्पीकर एखादा डिस्क्वालिफाय करतो
तर त्या निर्णयाच्या अगेन्स्ट ते काय करू शकतात, हायकोर्टमध्ये जाऊ शकतात, सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतात. किंवा तर एखादा स्पीकर काय असू शकतो, बायस असू शकतो आणि तो मुद्दाम विरोधी पक्षांच्या नेत्यांचे काय करू शकतो, डिस्क्वालिफाय करू शकतो. अशा वेळी त्यांच्याकडे काहीतरी मार्ग असला पाहिजे, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. त्यासाठी आपण काय ठेवले, रोल ऑफ ज्युडिशरी महत्वाचा आहे. कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, सुप्रीम आहे, आपल्याला लक्षात ठेवा. आता प्रोसेस ऑफ डिस्क्वालिफिकेशन कसं असतं, तर कम्प्लीट पिटिशन दाखल झालेली आहे, एव्हिडन्स व्हेरिफिकेशन सुद्धा झालेलं आहे, कोर्ट हेअरिंग झालेली आहे, डिस्क्वालिफिकेशन ऑर्डर सुद्धा आली आणि सीट्स काय करायला होते त्यांना मग डिक्लेअर करावी लागते. सो माणिक कोकर्णीच्या बाबतीत सुद्धा हेच झालेलं होतं. जेव्हा समजलं की सदनिकेमध्ये काहीतरी घोटाळा झालेला आहे, तेव्हा त्यांच्यावर काय केलं, कंप्लेंट दाखल झाली. नंतर एव्हिडन्स शो केले गेले, नंतर कोर्ट हेअरिंग झाली, मग नाशिक कोर्टने त्यांना काय केलं, 2 वर्षाची शिक्षा सुनावली. आहे सध्या तरी. ओके, दोष मिटवलेले नाहीये, दोष त्यांचे दूर केलेले नाहीयेत. म्हणजे म्हणतात ना, चार्जेस तर आहेत, फक्त दिलासा दिलेला आहे, पद जाऊ नये म्हणून. ऑलरेडी ते काय आहेत, तर मंत्री आहेत. ओके, पुढे बघूया आपण. कॉन्सिक्वेन्स काय होतात, एम-एल-ए पोस्ट काय होते, टर्मिनेट होते, रद्द होते. असेंब्ली सीट वॅकंट होते. बाय इलेक्शन घ्यावी लागतात कंपल्सरी 6 महिन्याच्या आत. ओके, आणि पॉलिटिकल लिगल इम्पॅक्ट ह्याच्यामध्ये होत असते. इम्पॅक्ट ऑफ डेमोक्रेसी काय होतो, डेमोक्रेसी लोकशाही काय परिणाम होतो, वोटर चॉईस अफेक्टेड होते. आता परत लोकांना काय निवडणुकीला सामोरं जावं लागतंय. रूल्स ऑफ लॉ स्ट्रेंथन करण्याची गरज आहे, लक्षात ठेवा. अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी वाढते. इम्पॅक्ट ऑफ डेमोक्रेसी म्हणजे जेव्हा अशा पद्धतीने चार्जेस वगैरे राहतात तेव्हा त्या सदस्याला आपलं काय करावं लागतं, पद खाल्लेलं करावं लागतं. सो इथे आपण काही एमसीक्यू घेतलेत बघा. एक एमसीक्यू काय म्हणतोय, तर कोणतं आर्टिकल आहे, भारताच्या संविधानातील कोणता अनुच्छेद आमदारच्या अपात्रतेशी संबंधित आहे. व्हिडिओ पॉज करा मित्रांनो, त्याचं उत्तर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तर आपल्या आर्टिकल 191 मध्ये म्हटलेलं आहे की अपात्रता काय असू शकते अनुच्छेद आमदाराची, म्हणजे ते आमदाराचे अपात्र कसं होऊ शकतो. इथे म्हटलंय एमसीक्यू सेकंड काय म्हटलंय बघा, लिली थॉमस निकाल 2013च्या नुसार खालील कोणते विधान बरोबर आहे. अपील निकाली निघेपर्यंत दोषी आमदार पदावर राहू शकतो, अजिबात नाही. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर अपात्र लागू होऊ शकते. दोष सिद्ध होतं तत्काल अपात्रता लागू होते. अपात्रता फक्त नव्या आमदारांना लागू होते, असं काही नाहीये. डिस्क्वालिफिकेशन शिक्षा पूर्ण झाल्यानंतरच अपात्रता लागू होते, असं काही नाही. ओके, दोषसिद्धी होताच तात्काळ अपात्रता लागू होते, हे एकदम स्टेटमेंट करेक्ट आहे. अजून असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. इथे मेन्ससाठी एक क्वेश्चन मी घेतलेला आहे की काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ह्या पॉईंटवर, ह्या न्यूजवर. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची अपात्रता कायद्याचे राज्य मजबूत करते, मात्र लोकांच्या निवडीवर परिणाम करते. भारतामध्ये आमदाराची अपात्र ठरवण्याची घटनात्मक आणि कायदेशीर प्रक्रिया स्पष्टपणे काय करा, स्पष्ट करा. आपण जेवढे काय आता पॉईंट बघितले ते पॉईंट्स काय आहेत, एक्झामच्या दृष्टीने या उत्तराच्या दृष्टीने काय आहेत, महत्वाचे आहेत. इम्पॅक्ट काय होतो, कॉन्सिक्वेन्स काय आहेत, प्रोसेस कशी आहे, रोल ऑफ ज्युडिशरी काय आहे, हू डिसाइड. ओके, फॉल्स इन्फॉर्मेशन काय असू शकते, एज्युकेशन क्वालिफिकेशनची अट का नाहीये, लिली थॉमसने काय दिलं होतं, त्या केसमध्ये काय निर्णय दिला होता सुप्रीम कोर्टने, क्रिमिनल डिस्क्वालिफिकेशन म्हणजे काय असते. ओके, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्टमध्ये काय लिहिलेलं आहे, ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय असतात, कोणकोणती पदं असतात ती, आणि डिस्क्वालिफिकेशनचे काय काय रिझन असू शकतात. नंतर म्हटलं कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन काय, मगाशी क्वेश्चन आपण बघितलं याच्यावर. ओके, आणि वाय का न्यूजमध्ये तर हे आपले माणिक कोकाटे, ओके, यांना काय केले, 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती नाशिक कोर्टाने. सो अशा पद्धतीने आपण ही न्यूज बघितलेली आहे. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू, जय हिंद.